नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये भुवनेश्वरी इराची वाट बघत असते. इरा येते आणि म्हणते, सॉरी मॅडम, जरा उशीर झाला. भुई म्हणते, काय सॉरी हिराबाई, वेळेचं महत्त्व पाहिजे. बरं ठीक आहे, आता ह्या कागदावर पडदिशी सही मारा. इरा म्हणते, हो मॅडम, करते हा सही. वकील साहेब म्हणतात, यांना जमेल का सही? दुर्गी म्हणते, अहो माझ्यासारखीच ही बरोबर सही मारणार. इरा सही करून म्हणते, हे घ्या, झाली सही. भुवनेश्वरी म्हणते, हे कागद आजच्या आज सुनबाईच्या हातात पोहोचले पाहिजे. वकील म्हणतात, हो मॅडम, लगेच जातो. बाबा अक्षराशी वादच घालत असतात. तेवढ्यात आवाज येतो, येऊ का आतमध्ये? आता तिघंही बघायला लागतात तर दारामध्ये वकील साहेब उभा असतात. अक्षर म्हणते, तुम्ही या ना या. वकील जातात आणि अक्षरासमोर कागद पकडतात. अक्षरा विचारते, हे काय आहे? ते म्हणतात, नोटीस. अक्षरा विचारते, कसली नोटीस? ते म्हणतात, डिवोर्सची. आता अक्षरा शॉकच होते. वकील साहेबांना खूप वाईट वाटतं. ती आता विचारते, कुणी पाठवली नोटीस? ते म्हणतात, अधिपतींनी. बाब म्हणतात, अक्षरा, बघितलं मी तुला काय सांगत होतो? जे काही चाललं ते फक्त तुझ्या बाजूने. अक्षर म्हणते, नाही बाबा, अधिपती असं करू शकत नाही. वकील म्हणतात, मी येतो हां. ते निघून जातात आणि बाबा पुन्हा अक्षराचा पिछा पकडतात. गुढीपाडवा स्पेशल एपिसोडमध्ये अक्षरा गुढी उभारत असते. तेवढ्यात भुवनेश्वरी जाते आणि म्हणते, मंगळसूत्र काढून ठेवायची वेळ आली आणि तुम्ही कसली नात्याची गुढी उभारताय? आता अक्षरा पण मोठ्याने बोलते, माझ्या नात्याची गुढी माझ्या नवऱ्याच्या घरात मी लवकरच उभी करून दाखवील. भुवनेश्वरी म्हणते, दाखा उभी करून, आम्ही गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू की शिक्षण मोठं, अक्कल नाही. अक्षरा म्हणते, अक्कलही महत्त्वाची, पण त्याला शिक्षणाची जोड हवी. आता मात्र भुवनेश्वरीचा चेहराच पडतो. अक्षरा म्हणते, अधिपतींची शपथ, पुढच्या 2 महिन्याच्या आत आपल्या सूर्यवंशी घरामध्ये मी आमच्या नात्याची गुढी उभारून दाखवेल. अक्षरा एवढी थाटात निघून जाते की भुवनेश्वरीचा माजच उतरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.